नमस्कार, आपण पाहत आहात ABN एक्सप्रेस न्यूज। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबेवाडी येथे प्रजासत्ताक दिन साजरा। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबेवाडी येथे 75वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन गोपने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री पोपट पाटील यांनी केले। भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या संबंधित महत्त्वपूर्ण टप्प्यांचा आढावा त्यांनी केला। यावेळी मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा विद्यार्थी गुणवत्ता वाढ यासाठी राबवत असलेले उपक्रम तसेच लोकसहभाग व निपुण भारत या उपक्रमाविषयी माहिती दिली। विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील विविध व्यक्तींच्या जीवनावरील आधारित महत्त्वपूर्ण भाषण केले। विद्यार्थ्यांनी उपस्थित पालकांसमोर विविध मनोरंजनात्मक व समाज प्रबोधात्मक गाण्यांचे सादरीकरण केले। या कार्यक्रमास पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळेतील माजी विद्यार्थी PSI वैशाली लवटे यांनी शाळेसाठी साऊंड व स्पीकर सप्रेम भेट दिली। तसेच मुंबई येथील कार्यरत असलेल्या निर्मला शेळके यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य पॅडचे वाटप केले। मनसे तालुका उपप्रमुख श्री अशोक गोपने यांच्यातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमातील प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। मुख्याध्यापक श्री पोपट पाटील यांचा उत्कृष्ट केंद्रस्तरीय मतदार अधिकारी 2024चा पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला। सहशिक्षिका गीता गायकवाड यांनी संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम उत्कृष्ट नियोजन केले त्याबद्दल त्यांचा सन्मान केला। यावेळी पालकांमधून गोपाळ कांबळे, सुशील नरुटे, नाथा वायकुळे, दादासाहेब नरुटे, पोलीस पाटील अनिल देवकाते, मुंबई पोलीस दत्तात्रय वायकुळे, आबा वायकुळे, सचिन शिंदे, अशोक शिंदे, गोवर्धन शिंदे, चकोर नरुटे, शोभा गोपने, गिरिजा कांबळे, दीपा नरुटे, मनीषा शेळके, माधुरी नरुटे आदी पालक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते। गीता गायकवाड यांनी पालकांचे आभार मानले। सर्व उपस्थित ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले। आमच्या चॅनलवर अशाच नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।